आणि यशापयशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही आणि ही जी काही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागले ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या तरी सुद्धा मतं जी आहेत इंटॅक्ट राहिली आहेत. मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत आणि मूळ मतदार जो आहे महायुतीबरोबर राहिला आणि जे काही लोकांमध्ये दिशाभूल करून एक अपप्रचार करून संविधान बदलणार अशा प्रकारची भीती निर्माण करून एक दहशतीचं वातावरण निर्माण करून ही मिळवलेली मतं जी आहेत ही नक्की यामध्ये ही तात्पुरती आहेत आणि ज्या लोकांनी वोट बँकेचं राजकारण केलंय त्या लोकांचे खरे चेहरे मतदारांना कळतील आणि आम्ही देखील त्यांच्यामध्ये जो काही अपप्रचार केलाय त्याचा संभ्रम दूर करण्यामध्ये आता आम्ही काही कमी पडलो असलो तरी नक्की त्यांच्यामधला संभ्रम दूर होईल. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे लोक आहोत. मोदीजी असतील किंवा राज्य सरकार असेल त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या विकासाच्या अजेंड्याला ज्या लोकांनी मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव म्हटलं त्यांना थारा दिला नाही. या देशातले जनतेने पुन्हा एकदा एनडीएला बहुमत दिलंय आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली लवकर सरकार स्थापन होतंय आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि आमची जबाबदारी सामूहिक आहे आणि त्यामुळे नक्की मी देवेंद्रजींशी बोलेन कारण आम्ही टीम म्हणून काम केलंय. यापुढे देखील टीम म्हणून काम करणार, राज्याचा विकास करणार एवढंच यापासून.